आपल्या मनात येणारे विचार, जाणीवा, विश्वास, गृहीतके यांची जाणीव शरीरातील सर्व पेशींना, अणुरेणूंना असते. जीवनात जे काही चांगले वाईट घडत असते, केले जाते, त्या साऱ्याची नोंद मेंदूच्या पेशीत साठविली जाते. शरीरातील प्रत्येक पेशी ही वैश्विक संगणकाच्या प्रोग्रॅमशी जोडलेली असली पाहिजे. आपण अस्वस्थ, निराश का होतो हे आपणच शोधायला हवे. मन ही शरीराला नियंत्रित करणारी यंत्रणा सभोवताली घडणाऱ्या घटनांची नोंद सतत करीत असते. स्वतःच्या समजुतीप्रमाणे, आकलनाप्रमाणे त्याचे विश्लेषण करीत असते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्याची सांगड बांधण्याचे काम मनात निरंतर चालू असते. भूतकाळातील स्मृतींचा संबंध वर्तमानाशी जोडत असताना पुढील काळात उपयोगी पडावे यासाठीचा कार्यक्रम, प्रोग्रॅम तयार ठेवण्याचे काम अंतर्मनात निरंतर चालू राहत असले पाहिजे. रेळाप्रमाणे गुंडाळून ठेवलेली ही माहिती भविष्यासाठीचे कोठार असते. ही सारी प्रक्रिया क्वांटम स्तरावर निरंतर चालू असते. क्वांटम मेकॅनिकल पातळीवर असणारे शरीर त्रिमितीय जगाच्या पलीकडे असते. बाह्य मनापेक्षा 9 पट मोठे असणारे अंतर्मन हे शक्ती, बुद्धी, विचार, भावना, स्मरणशक्तीचे कल्पनातीत असे मोठे भांडार आहे. जन्मापासूनच्या साऱ्या महत्त्वाच्या घटना अंतर्मनात साठवलेल्या असतात. आपल्याला ते बाहेर काढता येत नाहीत, पण एकावर एक ठेवल्या जाणाऱ्या आठवणीच्या ठशांचा जो खोलास तयार होतो तो आपल्याला विशिष्ट पद्धतीने जगायला भाग पाडत असतो. अंतर्मनामध्ये अनेक वर्षाच्या जुन्या भावना, आठवणी, विचार, वागण्यामध्ये झालेल्या चुका हे सारे साठवलेले असते. अंतर्मनात दडलेल्या चुकीच्या समजुतींमधून अनेक मानसिक, शारीरिक आजार होत असतात. ताणतणावांचा सामना करावा लागत असतो. ताणतणावांमुळे जेवढे नुकसान होते तेवढेच नुकसान त्यांच्या आठवणीने होत असते. जेव्हा मनात प्रेमाची भावना असते तेव्हा शरीरातील अणुरेणू पुलकित होऊन शरीर जणू आनंदात डुलत असते. आनंद, सुखाची भावना आपल्याला निरोगी ठेवत असते. जागृत मनात जे विचार दिवसभर चालू असतात, सुप्त मनावर त्याचे चरे सतत उमटत असतात. तुमच्या मनात येणारे विचार सुसंवादी, शांततापूर्ण, विधायक असायला हवेत. तुमच्यासाठी ते फायद्याचे असते. जागृत मनात ज्याची मागणी सतत चालू असते ते कदाचित प्रत्यक्षात नाही, पण कल्पनाचित्रातून मात्र निश्चित मिळत राहते. माणसांना शारीरिक, मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याला समर्थ असेल अशी शक्ती सुप्त मनाच्या रूपात प्रत्येकाच्या आत दडलेली असते. सुप्त मन हा शक्तीचा खूप मोठा स्रोत आहे. अदृश्य असणाऱ्या अंतस्थ शक्तीचा शोध हा ज्याचा त्याने घ्यायचा असतो, तो वापरता यायला हवा. प्रत्येक समस्येचे उत्तर सुप्त मनात दडलेले असते, ते शोधता यायला हवे. तो प्रत्येकाचा हक्क आहे. तुमच्या स्वतःमध्ये दडलेली अमर्याद अशी शक्ती जागृत करून तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी मनापासून प्रार्थना करता यायला हवी. विश्वातील सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना तुम्ही मनापासून करता का? सर्वत्र सुखिनः सन्तु सारख्या प्रार्थना मनापासून म्हणा. तुम्ही जे जगाला देऊ करीत असता तेच वेगळ्या रूपात तुमच्याकडे परत येत असते. मनापासून केलेल्या प्रार्थनांमुळे तुमचे ताण, विकार कमी होत असतात, हे निश्चित आहे. धन्यवाद.